मी आज सकाळी सकाळी मस्तपैकी उठलो, फ्रेश झालो. नंतर मला कधीपासून आठवतच नव्हतं मी काहीतरी विसरतो. नाही तर अचानक आठवलं का सर्व्हिसिंग बाकी आहे गाडीची, गाडीला सर्व्हिसिंगला न्यायची. गाडी काढली मस्त आणि गाडीला घेऊन आपण आता लगेच सर्व्हिसिंगसाठी निघालो शोरूमला. तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी हळूहळू जातो. मस्तपैकी शोरूमला पोचलो. शोरूमला गाडी सर्व्हिसिंगला टाकून मग काय टाईमपास नव्हता. म्हणलो कॅल्क्युलेटरची थोडंफार मस्ती करूयात, थोडंसं गणितं वगैरे करून बघूयात, काय टाईमपास करून बघूयात. ते केलं. त्यानंतर मग काय करू असं करून मग पंचिंग मशीन दिसली. मग पंचिंग मशीनचा आवाज येत होता, ते चेक करत होतो कसला आवाज येतो आहे ते बघितलं. मग त्याच्यानंतर मी विचार केला चला बाहेर जाऊन बघू गाडी कुठपर्यंत आली. सर्व्हिसिंग बघितली तर गाडी सर्व्हिसिंगचा टायर म्हणजे मागचा टायर उघडून ठेवला न आपला मेकॅनिक मित्र गायब झालेला. त्याला शोधलो इकडे तिकडे, अशी गलकांडीला पकडला आणि आणून परत बसवला टायराजवळ. कर फिट तो मस्त फिट करतोय तो. बघतोस काय. हां, टायर फिट करतोय तो. त्याला बोललो सर्व्हिसिंग कर पटापट आणि गाडी धुवून माझ्या ताब्यात दे. मित्रांनो आपला मित्र आहे तो म्हणून ती दादागिरी चालते त्याच्यावर. ठीक आहे, सिरियसली घेऊ नका. त्यानंतर मग मस्त त्याने आपली गाडी सर्व्हिसिंग करून वॉशिंग करून दिली. एकदम क्लीन चकाचक आपली ब्लॅक ब्युटी. त्याच्यानंतर आपण आपली गाडी घेऊन आपल्या घरी आलो. घरी बघितलं तर नेचरचा व्ह्यू कडक होता. तुम्हाला दाखवून देऊया. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करा. मस्त वाटतं, एकदम मन प्रसन्न होऊन जाते हा व्ह्यू बघून. त्याच्यानंतर आपण आपल्या घरात आलो. घरात येऊन थोड्या वेळ मस्तपैकी रिलॅक्स बसलो. चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.